अचानक भयानक आहे ना, माझा हा जो डोळा आहे, हा डोळा खूप दुखायला लागलेला आहे. त्याच्यामुळं गाईज मी आजचा जो ब्लॉग आहे हा इथंच एंड करतोय. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, तुम्हाला माहिती आहे का, आज तुमचं भाऊ एवढं तयार का बरं झालेलं आहे सकाळी सकाळी? त्याचं कारण असं आहे का गाईज, आज आहे 19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि तुमच्या भावानी पण घरी मस्त आता पूजा वगैरे केलेली आहे. हे बघा, कालच पप्पानी मूर्ती वगैरे आणलेली आहे. अगोदरची मूर्ती होती ती खंडित झाली होती, त्याच्यामुळे काल नवीन आणले नाही का वरतून. त्यानंतर आपला जुना फोटो, सगळ्यांना नवीन हार वगैरे लावलेले आहे. आता मस्त पूजा वगैरे करून घेऊ गाईज, आणि त्यानंतर मग आपल्याला जायचं आहे कॅम्पला. आज तुम्हाला गाईज मी दाखवणार आहे देवळाली कॅम्पची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. गाईज, आता आपण आहे ना ताट वगैरे तयार करून घेतलेलं आहे आरतीसाठी. हे बघा, फूल वगैरे, दिवा वगैरे, त्यानंतर हळद कुंकू वगैरे. आणि नेमका आपला जो टेप आहे तो टेपच चालू होऊन नाही राहिला. आज काही खरं नाही. बघू तरी, ट्राय करू, काहीतरी चालू झाला तर एक नंबर काम होऊन जाईल. म्हणजे आरती करायला नाही का लगेच, नाहीतर मग मोबाईलमध्येच लावावं लागेल आरती. गाईज, आपलं नशीब एवढं गांडू आहे का शिवजयंतीसाठी निघालो होतो घरून, आणि तेवढ्यात आपल्याला SNGT वाल्यांचा फोन आला का म्हणे, सर म्हणे तुमचं मटेरियल आलेलं आहे, तेवढं घेऊन जा नाही का. म्हटलं झालं, धन्य आहे म्हटलं, काही खरं नाही नाही का. तर गाईज, मग आता आपण चाललेलो आहे विल्लोळीला, आणि ऑलरेडी आपण पाथर्डी गावापर्यंत आलेलोच आहे नाही का. हे बघा, पाथर्डी गावापर्यंत आलेलोच आहे. आता जाऊ आणि मटेरियल कलेक्ट करून त्यानंतर सरांकडे पण जाऊ. सो गाईज, तर हे बघा केवढी पसंती आता लोड केलेली आहे बघा SNGT वरतून. आता जाऊ गाईज आपण सरांच्या घरी. बसायला सुद्धा येऊ नाही राहिले एवढी, इकडे साईडला गाडी आहे नाही. तर सरांच्या घरी जाऊन तिकडे अनबॉक्सिंग करू सगळ्या मटेरियलची. दम लागला डायरेक्ट. गाईज, लोक शिवजयंती बनवते आणि तुमचा भाऊ कामच करतोय अजून पण. ऍक्च्युली आपल्याला जायचं होतं शिवजयंतीसाठी, पण एक काम असं लागून गेलं होतं. मगाशी आपण SNGTला गेलो आणि त्याच्यात तेच जे मटेरियल होतं त्याच मटेरियलची आता परत आपल्याला डिलिव्हरी पण करायला जायची. आणि ती पण काही जवळपास नाही, म्हणजे आंबड सातपूरला वगैरे जर असती तर काही नसतं वाटलं. ती नेमकी आता सिन्नरला आहे. आणि जाता जाताच एवढं ट्रॅफिक लागलेलं आहे ना, खतरनाक आहे बघा. कंटिन्यू गाडी थांबतीये, चालतीये, थांबतीये, चालतीये. नशीब चांगले, सिद्धार्थ भाऊला आपल्या गाडी चालवायला नाही दिली, नाही तर मग भाऊचा खुबा काढून साईडला ठेवायला लागला असता, दुसरा खुबा लावायला लागला असता. काय रे, बरोबर आहे का नाही? सो गाईज, तर आता कंपनीमध्ये आपण डिलिव्हरी वगैरे करून टाकलेली आहे. हे बघा, ही कंपनी आहे, कंपनीचं ऑफिस आहे नाही का. ॲक्च्युली काही मटेरियल होतं ते कॅशमध्ये घ्यायचं होतं, म्हणजे बाकीचं झालं होतं. नॉर्मली किरकोळ मटेरियल जे होतं त्या मटेरियलचे पैसे कॅश घ्यायचे होते आपल्याला, म्हणून आपण इथं थांबलो. आता ते सर आले पैसे घेऊन, वाटतं पैसे घेऊ लगेच निघू एका कंपनीत चेकिंगसाठी. तर आता आपण आहे ना, जिथं आईस्क्रीमचे कोन बनवते का त्या कंपनीत आलो होतो फायर एक्सटिंग्विशर चेकिंगसाठी. आणि एक फायर एक्सटिंग्विशर गाईज आहे बघा, MT भेटलेला आहे, तर तो फायर एक्सटिंग्विशर घेतलेला आहे आता रेस्लिंगसाठी आपण. अचानक भयानक आहे ना, माझा हा जो डोळा आहे हा डोळा खूप दुखायला लागलेला आहे. त्याच्यामुळं गाईज मी आजचा जो ब्लॉग आहे हा इथंच एंड करतो आहे. आणि सॉरी की आज मी तुम्हाला आहे ना शिवजयंती दाखवू नाही शकलो. छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती होती ती दाखवू नाही शकलो. आय एम सो सॉरी. तर आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. जय महाकाल.